कोणतंही सँडविच करा, हिरवी चटणी लागतेच, तर त्यासाठी ही चटणी एकदम परफेक्ट आहे. किंवा दुसरी चटणीसुद्धा तुम्ही इथे करू शकता. पण हिरवी चटणी जर अशी केली तर सँडविच एकदम मस्त लागते. तर इथे मी घेतलेला आहे सांबार, मिक्सरच्या पॉटमध्ये टाकला, मिरच्या, हिरव्या मिरच्या, नंतर डाळवं टाकलं आणि थोडंसं जिरं, मीठ, थोडीशी साखर टाकली आणि थोडासा चाट मसाला टाकला. नंतर थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं ग्राइंड करून घेतलं. आता हे आपल्याला लावायचं होतं सँडविचला, म्हणून इथे पातळ नाही केलं आहे खूप, कारण की खूप पातळ केलं तर ते ब्रेडमध्ये सोक होऊन जाईल, ब्रेड पूर्ण ओली होऊन जाईल म्हणून. जर तुम्हाला एखाद्या पराठ्यासोबत वगैरे खायची असेल तर थोडी पातळ तुम्ही कन्सिस्टन्सी करू शकता. पण एकदम परफेक्ट झाली होती ही सँडविचसाठी. तर तुम्ही अशी चटणी नक्की करून बघा. सँडविच जर करत असाल तर खूप मस्त लागतात सँडविच. तर अशा प्रकारे मी इथे सँडविच केले आणि मस्त असे शेकून वगैरे घेतले आणि एक नंबर झाले होते. तर फुल रेसिपी चॅनलवर आहे, नक्की बघा. तर मस्त खा, स्वस्त राहा, बाय.